नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयातील धडा पहिला इतिहासाची साधने याचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही सर्व 9वीचे विद्यार्थी, 9वीपर्यंत तुम्ही इतिहास या विषयाचा अभ्यास केलेलाच आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की इतिहास या विषयाचा अभ्यास आपण का करतो, तर त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला येणार नाही. पण गतकाळात आपल्याचकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा होऊ नये ही गोष्ट आपण प्रामुख्याने इतिहासाकडून शिकतो. याशिवाय इतिहास आपल्याला आपल्या प्रथा, परंपरा, रीतिरिवाज, माहिती, ज्ञान आणि ज्या ज्या घटना घडतात त्या सर्वच गोष्टींचा समावेश इतिहासात होत असल्या कारणाने आपल्याला प्रचंड माहिती इतिहासातून मिळत असते. इथे प्रश्न असा सुद्धा आहे की ही माहिती आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून कोण देतं किंवा कुठं मिळते. तर ही माहिती आपल्याला पुस्तकांमध्ये मिळते. पुस्तकं कोण लिहितं, तर ही पुस्तकं लिहिणारी माणसे इतिहासकार, इतिहास संशोधक असतात. आणि प्रश्न या ठिकाणी असाही उरतो की या इतिहास लेखकांना किंवा इतिहास संशोधकांना माहिती कुठून मिळते. तर त्यासाठी जी ऐतिहासिक साधने असतात, इतिहासाची साधने असतात, त्या साधनांच्या माध्यमातून इतिहासकार किंवा इतिहास संशोधक माहिती जमा करत असतात आणि आपल्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर नेमकी इतिहासाची साधने कोणती आहेत? आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण 4 मुख्य प्रकारात केलं आहे. 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने आणि 4. दृकश्राव्य साधने. साधारणतः ही आधुनिक कालखंडातील सुद्धा साधने आहेत आणि त्यामुळे आधुनिक काळात इतिहासाचे लेखन करताना प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील साधनांचा सुद्धा विचार करणं अपेक्षित असतं. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासातील साधनांचा अभ्यास करताना आपण इतिहासाचं व्यवस्थित विभाजन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अश्मयुगापासून आजपर्यंतचा संपूर्ण कालखंड हा इतिहासात मोडतो. आपल्याला सलग अभ्यास करणं शक्य नाही, पण जर याची आपण क्रमवारी केली किंवा याचे व्यवस्थित प्रकार पाडले तर आपल्याला हा अभ्यास करणं जास्त सोपं होईल. आणि त्या दृष्टीने याचे 3 आपण मुख्य भाग पाडूया. एक प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. मग अश्मयुगापासून तर इसवी सन 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण प्राचीन कालखंड म्हणूया. 9व्या शतकापासून भारतावर परकीय आक्रमणं सुरू झाली, त्यामुळे 9व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत हा जो कालखंड आहे याला आपण मध्ययुगीन कालखंड म्हणूया. आणि 19व्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्याला देशभर ब्रिटिशांची सत्ता पसरलेली होती आपल्या देशात. आणि मग 19व्या शतकापासून आजपर्यंतचा हा जो काही कालखंड आहे याला आपण आधुनिक कालखंड म्हणूया. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं या कालखंडाच्या अनुषंगाने आपल्याला सहज शक्य होईल किंवा सोपं होईल. आपण लिखित साधनांचा अभ्यास करत आहोत. मग आता लिखित साधनांमध्ये काय असतं किंवा कशाला लिखित साधनं म्हणतात? तर जे छापील असतं ते लिखित असतं. किंवा अजून एक दुसरा प्रकारातला की जे हस्तलिखित असतं, म्हणजे ज्यावेळेस छपाई यंत्राचा शोध नव्हता त्यावेळेस मनुष्य आपल्या घडामोडी किंवा आपल्या आठवणी या हस्तलिखिताच्या माध्यमातून लिहून ठेवत होता. तर अशी अनेक हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत प्राचीन कालखंडातली, मध्ययुगीन कालखंडातील. आणि म्हणून लिखित साधनांमध्ये हस्तलिखितांचा सुद्धा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ,
सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय, रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. आपण क्रमशः यांची माहिती घेणार आहोत. आता एक महत्त्वाचा शब्द गेलेला आहे, तो म्हणजे अभिलेखागार. अभिलेखागार म्हणजे काय? ज्या ठिकाणी जुनी कागदपत्र किंवा लखोटे किंवा जुनी कागदपत्रे, लखोटे किंवा इतर जुनी हस्तलिखिते संग्रहित असतात, त्याला आपण अभिलेखागार असं म्हणत असतो. आणि या अभिलेखागारामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने इतिहास संशोधकांसाठी खूप चांगला उपयोग होत असतो. भारताचं अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्याला भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार असं म्हणतात. आणि याशिवाय आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार तेच आहे की जे दिल्लीमध्ये आहे. आणि या अभिलेखागाराच्या माध्यमातून आपल्याला भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, प्रथा आणि त्याची महानता याची माहिती मिळण्यास मदत होते. त्यानंतर छापील प्रसार माध्यम हा एक महत्त्वाचा मुद्दा यातला. त्यामध्ये प्रामुख्याने आपण वृत्तपत्र, तर वृत्तपत्र हे सुद्धा फार आपण रोज बघत असतो किंवा वृत्तपत्रामध्ये काय सतत दैनिक घडामोडी असतात, रोज काय घडतं ते सगळं छापून येत असतं. आणि त्यामुळे वृत्तपत्र हे सुद्धा एक उत्तम असं प्रसार माध्यम आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9वीला आलेले आहात आणि 9वीच्या आपल्या सिलेबसमध्ये प्रामुख्याने आपल्याला स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतचा म्हणजे साधारणतः 1960 पासून तर 2000 सालापर्यंतचा हा जो 40 वर्षाचा इतिहास आहे याचा प्रामुख्याने अभ्यास करायचा असल्या कारणाने आपण या कालखंडामध्ये नेमके काय काय बदल झाले या संदर्भात त्याहीकडे दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने या कालखंडात जे अनेक बदल झालेत त्यात आपण उदारीकरणाचंही धोरण स्वीकारलं होतं. इंटरनेट किंवा ज्याला आपण आंतरजाल असं म्हणतो, याही माध्यमातून ज्ञानाचा प्रचंड मोठा प्रसार झाला होता. पण ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये वृत्तपत्र असू द्या, मासिकं असू द्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रसार माध्यमं असतील किंवा आज ज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोचलं आहे, ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. अशा वेळेस इतिहासकाराची भूमिका ही फार महत्त्वाची असते. इथं तुम्हाला मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण तावून सलाखून बघितली पाहिजे, त्यातली सत्यता पडताळून घेण्याची आपली मानसिकता असली पाहिजे. ही असेल तरच आपण योग्य त्या गोष्टीपर्यंत पोचू शकू असं आपण निश्चित सांगू शकतो. एकूणच साधारणतः या सगळ्या ठिकाणी आपल्याला कसली माहिती मिळते तर कला, क्रीडा, सांस्कृतिक जीवन, साहित्य याची माहिती आपल्याला या सगळ्या माध्यमातून होत असते. त्याशिवाय विविध वृत्तपत्र किंवा मासिकं ही काही विशिष्ट विषयांना वाहिलेली सुद्धा असतात. म्हणजे काही विशिष्ट विषयांची माहिती काही विशिष्ट मासिकांमधून आपल्याला सहजगत्या मिळत असते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांना आणि प्रसार माध्यमांना प्रचंड महत्त्व आहे. म्हणूनच वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम ही लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे. मग एकूण पहिलेच 3 स्तंभ कोणती ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यातलं पहिला स्तंभ आहे कायदे मंडळ, दुसरा स्तंभ आहे कार्यकारी मंडळ, तिसरा स्तंभ आहे न्याय मंडळ आणि चौथा स्तंभ आहे प्रसार माध्यमे. ही 4 स्तंभ फार महत्त्वाचे आहेत. आपण 4 स्तंभांबद्दल सखोल आणि व्यवस्थित माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला स्तंभ कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे काय की ज्या मंडळामध्ये किंवा ज्या ठिकाणी कायदे तयार होतात देशासाठी, जनतेसाठी, त्याला आपण कायदे मंडळ म्हणतो. आता कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ दोघांमध्ये काय फरक आहे तर कायदे मंडळ कायदे तयार करतं आणि कार्यकारी मंडळ कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करतं. कार्यकारी मंडळ कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करतं. हे काम कार्यकारी मंडळाचं आहे. कार्यकारी मंडळाला प्रचलित शब्द मंत्रिमंडळ हा सुद्धा आहे, हेही लक्षात ठेवा. आता
कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळाने व्यवस्थितरित्या केली आहे किंवा नाही हे बघण्याचं काम न्यायमंडळ करतं. आणि एकूणच संविधानाचं पावित्र्य आणि कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळाने व्यवस्थित केली आहे किंवा नाही हे बघण्याचं काम न्यायमंडळ करतं. पण या तीनही मंडळांवर एक अंकुश ठेवण्याचं काम किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम, देखरेख ठेवण्याचं काम त्रयस्थपणे प्रसारमाध्यमं करत असतात. आणि म्हणून लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांचं फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून प्रसारमाध्यमांना लोकशाहीमध्ये लोकशाहीचा किंवा लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ असं म्हटलं जातं. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आपला मुद्दा आहे, एकूणच आपण लिखित साधनं बघत आहोत. आणि या लिखित साधनांमध्ये पुढचा मुद्दा आहे की नेमकी या प्रसारमाध्यमांपर्यंत बातम्या पोहोचतात कशा प्रकारे बातम्या पोहोचतात. तर त्यासाठी काही शासकीय संस्था आहेत. त्यात पहिली जी संस्था स्थापन झाली आहे ती ब्रिटिश कालखंडामध्ये 1910 साली. तिचं नाव आहे PTI. फुल फॉर्म आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. पूर्वी, आता तुम्हाला अनुभव नाही, पण जे लोक रेडिओच्या बातम्या ऐकायचे म्हणजे तुमच्याच आईवडिलांना किंवा आजी आजोबांना विचारून बघा, तुम्हाला याची सखोल माहिती मिळेल. म्हणजे बातम्या देतानाच जो कोणी निवेदक असायचा तो अशा प्रकारचं वक्तव्य करायचा PTI कडून मिळालेल्या माहितीनुसार, आणि मग ती बातमी दिली जायची. म्हणजेच काय की या PTI कडून जी बातमी मिळायची त्यामध्ये संदिग्धता नव्हती, बातमी तंतोतंत खरी असायची. आणि त्यामुळे खऱ्याची पडताळणी करण्याची गरज नसते. त्या प्रकारे लोक त्यावर निश्चितपणे विश्वास ठेवत होते. याहीशिवाय PTIच्या माध्यमातून अनेक वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक व वैज्ञानिक माहिती पुरवली जात होती. 1990 नंतर मात्र या PTIमध्ये काही धोरणात्मक बदल झाले आणि मग त्यांनी टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रहाच्या माध्यमातून बातम्या पोचवायला सुरुवात केली. आणि एकूणच माहितीचं विश्व वाढत गेले तर आपल्याला कळतं. एकूणच हा सगळा प्रवास आपल्याला बघायचा आहे. 1910ला ही संस्था स्थापन झाली आहे PTI, आणि आज तागायत काम करते. त्यानंतर यातली दुसरी एक संस्था आहे युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, त्याला UNI असं म्हणतात. एक तिसरी एक संस्था आहे, तिचं नाव आहे समाचार भारती. आणि चौथी एक संस्था आहे हिंदुस्तान समाचार. या ठिकाणाहून देशभरात ज्या बातम्या जातात त्या बातम्यांमध्ये संदिग्धता नसते, वस्तुनिष्ठता असते. याहीशिवाय मुखपत्रे आणि विविध पक्षांची दैनिके याही माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती येत असते. आणि आपल्यापर्यंत माहिती येते म्हणजे ही आपल्यापर्यंत असते असं अजिबात नाही, ही सर्वांसाठी माहिती असते. आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग इतिहासकार किंवा इतिहास संशोधकांसाठी होत असतो. आणि म्हणून या सगळ्याचा समावेश इतिहासाच्या साधनांमध्ये सुद्धा होतो. विविध संस्था, चळवळी आपली मुखपत्रे प्रसिद्ध करत असतात आणि त्या माध्यमातून आपलं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. ह्या ठिकाणी बघा, आपण माहितीबद्दल सगळी माहिती घेत आहोत, पण माहितीचं विश्व इतकं अफाट आहे, विस्तृत आहे आणि इतक्या वेगाने गोष्टी येतात आणि जातात की आपल्याला लक्षातही राहत नाही. उदाहरणार्थ, एक 7-8 वर्षापूर्वी पेजर नावाचं एक छोटंसं मशीन आलं होतं. ते इतक्या वेगात आलं मार्केटमध्ये, बाजारामध्ये, आणि तितक्याच वेगाने नष्टही झालं किंवा नाहीसंही झालं. कळालंच नाही की पेजर कधी आलं आणि कधी गेलं. म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना पेजर हा शब्दसुद्धा तुम्ही ऐकलेला नसेल. पण मोबाईलप्रमाणे किंवा मोबाईलची लहान आवृत्ती असं आपण म्हणू शकतो. नंतर अनेक राजकीय पक्ष, नियतकालिके, वार्षिके असे विविध प्रकारचे जी अंक असतात त्या माध्यमातून विविध प्रकारचं ज्ञान लोकांपर्यंत पोचवलं जात असतं. आणि त्या माध्यमातून सुद्धा इतिहास जे लेखक असतात त्यांना माहिती मिळत असते. अजून एक यातला महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, तो म्हणजे भारत सरकारतर्फे एक पुस्तक प्रकाशित केलं जातं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया, किंवा त्याला भारत असं सुद्धा त्याची हिंदी आवृत्ती असते आणि इंग्लिशमध्ये त्याला इंडिया म्हणतात.
याची जी निर्मिती आहे ती संशोधन संदर्भ प्रशिक्षण विभागातर्फे माहिती आणि प्रसारण खात्याकडून याची निर्मिती केली जाते. त्याला इंग्लिशमध्ये इंडिया म्हणतात आणि हिंदीमध्ये भारत म्हणतात. आणि हे दरवर्षी प्रकाशित होणारं पुस्तक असतं. या पुस्तकामध्ये त्या वर्षभरातील सर्व घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती असते. अनेक अभ्यासक या पुस्तकाचा उपयोग करत असतात. तुमच्यापैकी सुद्धा ज्यांना कोणाला MPSC UPSCचा अभ्यास करायची इच्छा असेल त्या सर्वांनी या पुस्तकाचा आधार घेतला पाहिजे. हे पुस्तक वाचलं पाहिजे. बाजारात किंवा मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध असतं. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने भारतीय भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, पर्यावरण, कृषी, क्रीडा, कला, पर्यावरण, जलसंधारण अशा विविध गोष्टींविषयी सखोल माहिती या ठिकाणी असते. किंबहुना त्या वर्षभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेख त्या ठिकाणी संक्षिप्त रूपात पण आवश्यक तेवढा दिलेला असतो. आणि त्यामुळे इतिहास लेखकांसाठी हे पुस्तक अतिशय एक प्रकारची पर्वणीच असतं असं आपण म्हणू शकतो. यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा लेखन विभागातला किंवा लिखित साधनांमधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टपाल तिकीटं. हे सुद्धा एक लिखित साधनच आहे. कारण टपाल तिकीटावर सुद्धा आपल्याला फुले, प्राणी, पक्षी, विविध घटनांचा उल्लेख, विविध नेत्यांची छायाचित्रे आणि अन्य काही संदर्भ या ठिकाणी मिळत असतात. त्यामध्ये काही संस्थांचे रौप्य, शतकोत्तर महोत्सवी प्रतीकं त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. आणि एकूणच या टपाल तिकिटांच्या माध्यमातून सुद्धा इतिहास करायला फार मोठी मदत होत असते. एकूणच या टपाल तिकिटाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघायला हवी. टपाल तिकिटांचा आकार, त्यांचा रंग, त्यांचं रूप हे संपूर्णपणे वैविध्यपूर्ण असतं आणि आपल्याला आनंद देणारं असतं. जाल कपूर म्हणून एका संग्राहकाने किंवा टपाल तिकिटांचा छंद त्या माणसाला होता. अशा व्यक्तीने या तिकिटांचा उत्तम असा छंद जोपासला. जशी टपाल तिकिटांना सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंतचे म्हणजे तो असेपर्यंतची जेवढी टपाल तिकीटं होती त्याला एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने त्याने त्याची बांधणी केली आणि त्याचा जो जे पुस्तक आहे टपाल तिकिटासंदर्भातलं त्याला जागतिक स्तरावर त्याने मान्यता मिळवून दिली आणि भारतीय टपाल तिकिटाला जगात सर्वदूर पोचवण्यात या व्यक्तीचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी इंडिया स्टॅम्प जनरल नावाचं जी संस्था स्थापन केली होती ते संपादन केलं होतं. त्यानंतर पहिल्या टपाल तिकीट ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यानंतर एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. असं बहुमोल कार्य या व्यक्तीने टपाल तिकिटासंदर्भात केलं होतं आणि त्याची जी नोंद आहे ती भारत सरकारने घेतली. आणि ती कशा प्रकारे घेतली तर 1977ला या जाल कपूर यांच्यावरच भारत सरकारने एक टपाल तिकीट जाहीर केलं, काढलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. तर असे जाल कपूर त्यांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथं आपण सगळी जी माहिती बघितली ती प्रामुख्याने लिखित साधनांबद्दल बघितली आणि इतिहास लेखकांसाठी जी 4 मुख्य साधनं आहेत त्यातलं पहिलं मुख्य साधन होतं लिखित साधन. त्याची पण माहिती बघितली. आता दुसरं जे साधन आहे ते म्हणजे भौतिक साधन. बघा, माणूस हा नेहमीपणे प्रगती करत असतो आणि प्रगती कशा प्रकारे होते तर तो आपलं भौतिक जीवन जास्तीत जास्त सुखी करण्याचा प्रयत्न करतो. त्याची सुखाकडे वाटचाल असते. आपलं जीवन आरामदायी आणि यशस्वी कसं होईल याकडे त्याची वाटचाल असते आणि तो आपलं जीवन अधिक सुखी करण्यासाठी अनेक भौतिक साधनांचा आधार घेत असतो. तर ही भौतिक साधनं ही सुद्धा इतिहासकारासाठी मार्गदर्शक ठरतात किंवा महत्त्वाची ठरतात. मग त्यामध्ये काय असतं तर नाणी, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, हत्यारं या वस्तूचा समावेश असतो. याशिवाय प्रार्थनास्थळे, किल्ले, स्मारके, स्थापत्यशैली,
आणि इतिहासाची विविध कलात्मक वास्तू या सगळ्याचा समावेश प्रामुख्याने या भौतिक साधनांमध्ये होत असतो. आणि या साधनांच्या माध्यमातून सुद्धा इतिहासकाराला निश्चित अशी मदत होत असते. याच प्रक्रियेतला आपण प्रकार बघूया भौतिक साधनांमध्ये, ते म्हणजे नाणी. तर नाणी ही सुद्धा प्रत्येक राजाने आपापल्या कालखंडात नाणी पाडलेली आहे, छापलेली आहेत आणि त्या नाण्यावर कदाचित त्याचं चित्र, राजाचं चित्र किंवा त्यावेळच्या सामाजिक राजकीय घडामोडींची प्रतीकं त्या नाण्यांमध्ये आपल्याला बघावयास मिळतात. मग त्या नाण्याचा आकार, त्याचा धातू, त्या नाण्यांवरील चित्र, मजकूर ह्या सगळ्यांचा उपयोगसुद्धा आपल्याला किंवा इतिहासकाराला संशोधनासाठी होत असतो. त्यामुळे नाणी हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो. त्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये नाणी किंवा नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही करत असतं आणि याचं मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. साधारणतः नाणी या गोष्टीबद्दल एवढी माहिती सफिशियंट आहे. पुढे आपण दुसरा मुद्दा भौतिक साधनांमधलाच आहे, ते म्हणजे संग्रहालय. तर ही सगळी भौतिक साधनं आपल्याला कुठं मिळतात साधारणतः, तर संग्रहालयांमध्ये मिळतं. मग संग्रहालय कसली असतात, संग्रहालय वस्तूंची असतात, हत्यारांची असतात, ग्रंथांची असतात, शिल्पांची असतात, असे विविध संग्रहालय असतात. आणि इतरसुद्धा संग्रहालय असतात. तुम्हाला प्राणी संग्रहालय माहिती असेल, पण प्राणी संग्रहालय या सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळे आहे. पण आपण भौतिक साधनांमध्ये त्याचा समावेश करू शकत नाही. आता ही सगळी संग्रहालय बऱ्याच वेळेला सरकारी मालकीची असतात आणि काही छंदबद्ध किंवा काही छंद जोपासणाऱ्या लोकांनी काही खाजगी संग्रहालयसुद्धा जोपासलेली आपल्याला दिसून येतात. काही संग्रहालयांची नावं आपल्या पाठ्यपुस्तकात दर्शवलेली आहेत. त्यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, त्यानंतर पुण्यामध्ये आहे रिझर्व्ह बँकेचे संग्रहालय. तर अशा काही संग्रहालयांचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे. आणि संग्रहालय ही इतिहासकारासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्या माध्यमातून सुद्धा इतिहास लेखनाला खूप अशी मदत होत असते, विपुल अशी मदत होते, पूरक अशी मदत होत असते. याच प्रक्रियेतला चौथा आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचा घटक, याआधी आपण लिखित साधनं बघितली, नंतर आता भौतिक साधनं बघितली. आणि तिसरी जी साधनं ती मौखिक साधनं. मौखिक म्हणजे काय, की तर लोककला असते, लोककला प्रामुख्याने, की एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे फक्त मुखोद्गत केलेलं आहे, ते पाठांतर करून दिलेलं आहे किंवा माहिती सांगितलेली आहे आणि ती पिढी जात पिढी पुढे सरकत असते. साधारणतः मौखिक साधनांचा उपयोग किंवा मौखिकतेचा उपयोग केव्हा झालेला आहे, तर ज्या कालखंडात मानवाला लिहिण्याची कला अवगत नव्हती, त्यावेळेस मानवाने आपल्या कार्याचा जो आलेख आहे किंवा माहिती आहे ही पुढच्या पिढीकडे आपल्या मुखाद्वारेच पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यातून जे पुढच्या पिढीपर्यंत आलं ते सगळं मौखिक साधनामध्ये येतं. त्यामध्ये प्रामुख्याने लोकगीतं, लोककथा, म्हणी, ओव्या, पोवाडे या सगळ्याचा समावेश या ठिकाणी होत असतो. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक लोकगीतं आहेत की जी इतिहास संशोधकांसाठी संशोधनासाठी असुसलेली आहेत, की ज्या ठिकाणी सुद्धा गेल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळणार आहे. आणि तुमच्यापैकी जो कोणी इतिहास संशोधक झालं तर नक्कीच त्या ओव्यांचा अर्थ शोधून आपण अधिक नवीन माहिती शोधून काढू शकणार आहोत, हेही लक्षात ठेवा. बरं, मौखिक साधनांचं महत्त्व आज संपलेलं आहे का, तर असं अजिबात म्हणता येत नाही. कारण नुकत्याच आता साधारणतः एक 50 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य आकारास आलं 1 मे 1960ला. तर त्यावेळेससुद्धा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यावेळेस अण्णाभाऊ साठे किंवा शाहीर अमर शेख यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती केली, जनतेला प्रेरणा दिली आणि त्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आजही लोकगीतं किंवा याचा उपयोग होऊन समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं, हे या उदाहरणाद्वारे आपण सांगू शकतो. या ठिकाणी आपण तिसऱ्या साधनांचा अभ्यास केला. आता चौथं जे साधन आहे बघा, पहिलं साधन लिखित साधन, दुसरं भौतिक साधन, तिसरं मौखिक साधन आणि चौथं आहे आपलं दृकश्राव्य साधन. दृक म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे.
तर असे दृकश्राव्य साधनं मग पटकन तुम्हाला कळलं असेल काय, तर तुमच्याकडे असलेला टेलिव्हिजन किंवा हल्ली सगळं इंटरनेटचं जे जग झालं आहे ते तुमच्याकडे असलेला लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल किंवा तत्सम सगळ्या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये येत असतात. किंवा तुम्हाला सगळ्यांना आवडणारे चित्रपट हे सुद्धा दृकश्राव्य साधन आहेत. तर एकूणच या सगळ्याचा समावेश या दृकश्राव्य साधनामध्ये होत असतो. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ही भारत सरकारची एक संस्था की जी पुण्यामध्येच असते. तर ही संस्था काय काम करते, तर चित्रपटाबद्दल संपूर्णपणे मग चित्रपट निर्मितीपासून तर अभिनयापर्यंत सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शास्त्रीयरित्या शिकवल्या जातात. तर असं हे FTII आहे. आणि हे स्वतःसुद्धा अनेक लोकोपयुक्त उपक्रम कार्यक्रम तयार करत असतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा लोकांचं मनोरंजन किंवा लोकांना माहितीपर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जात असतो. यातला दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो इंडियन न्यूज रिव्ह्यू. तर हे एक लोकांपर्यंत माहिती पोचवायचं दुसरं उत्तम माध्यम आहे FTII सारखंच. आणि या ठिकाणी राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा विविध महत्त्वाच्या घटनांवर किंवा घटकांवर लघुपट तयार केले जातात. यासोबतच समाजातला योगदान देणाऱ्या काही व्यक्ती, देशभक्तीपर माणसे या सगळ्यांवर अनुभवपट किंवा डॉक्युमेंटरीज तयार केले जातात. आणि या माध्यमातून सुद्धा जनतेपर्यंत चांगली अशी प्रेरणादायी माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात काय तर या प्रकरणामध्ये आपण जी काही माहिती घेत आहोत त्यामध्ये शेवटचा मुद्दा आहे की हे जे काही साहित्य याचं जतन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचते ती पडताळून पाहणं हे सुद्धा फार महत्त्वाचं काम आहे. इतिहासकाराने किंवा इतिहास संशोधकाने संशोधन करताना जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श होईल असंच लिखाण त्याच्या माध्यमातून झालं पाहिजे की जेणेकरून पुढच्या पिढीचं कल्याण त्या माध्यमातून साधेल असा विचार नक्कीच इतिहासकाराने करणं आवश्यक आहे. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखनासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे पाहताना, कोणत्या साधनांची आवश्यकता असते हे पाहताना आपण लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने यांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला ही सगळी माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्ही हा पाठ शांतपणे ऐकून घेतला. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.